22 एप्रिल 2025 पहलगाम दहशतवादी हल्ला, मन सुन्न करणारी घटना. या घटनेला 1 वर्ष पूर्ण होतंय, पण या दुर्दैवी घटनेच्या जखमा आजही न पुसणाऱ्या आहेत. मोठ्या विश्वासानं पहलगामच्या पर्यटनाचा आनंद उपभोगत असताना अचानक पाकिस्तान प्रशिक्षित अतिरेक्यांनी बेछूटपणे गोळ्यांचा वर्षाव सुरू केला आणि पहलगामचं ते पर्यटन स्थळ रक्तानं माखलं. हा जीवघेणा हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांचा जीव वाचवणाऱ्या सय्यद आदिल हुसेन शाह या 20 वर्षाच्या बहादूर स्थानिक घोडेस्वाराला आपला प्राण गमवावा लागला आणि कुटुंबाला आधार देणारी सावली हरपली. आदिलच्या निधनामुळे कुटुंबातला करता कमावता मुलगा गेल्यानं परिस्थितीनं बिकट असलेल्या आदिलच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळलं. ही बाब शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तात्काळ शिवसेनेकडून आदिलच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली. इतकंच नाही तर आदिलच्या कुटुंबियांना स्वतःचं पक्क घर देण्याचा शब्दही दिला. आज आपल्या शब्दाची पूर्तता करत शिंदे साहेबांनी आदिलच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या माध्यमातून पक्क घर बांधून दिलं. शिवसेना एक देशभक्त राष्ट्रप्रेमी संगठन है. सैयद आदिल की बहादुरी देखकर शिवसेना ने उनके परिवार को वचन दिया था कि शिवसेना उनके साथ खड़ी रहेगी. हम यहाँ ऐसे बहादुर बेटे को याद करने और उसके परिवार के साथ खड़े होने के लिए एकत्र हुए. यह सिर्फ एक कहानी नहीं है, एक प्रेरणा है. सैयद आदिल ने हमें सिखाया कि असली हीरो कौन होता है. सैयद ने धर्म, जाति या भाषा से ऊपर उठकर उसने सिर्फ इंसानियत को चुना. हमने उसी वक्त शिवसेना की ओर से तत्काल उनके परिवार को 5 लाख रुपए देने का आश्वासन दिया था और इसी के साथ उनका घर फिर से बनाने का आश्वासन भी दिया था. आज वो वचन हम पूरा कर रहे हैं. आदिलची सावली हरपली, पण एका मायेच्या नात्याचं छप्पर मिळालं. त्यामुळे आज आदिलच्या कुटुंबातल्या आनंदाचा लहानसा कोपरा उजळलाय. राजकारणापेक्षाही समाजसेवा हे शिवसेनेचं सूत्र आहे आणि याच सूत्राचा अवलंब करत शिंदे साहेबांनी आपल्या शब्दाची पुन्हा एकदा पूर्तता केली आहे. आदिलच्या घराला आनंदनाथ सदन असं नाव देऊन त्यांनी बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचारांचा वारसा जपलाय. तर धर्मापेक्षा माणुसकीला प्राधान्य दिलेल्या आदिलच्या बलिदानाचा हा सन्मान केलाय.